मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात गोदावरी नदीवर उभारलेले जायकवाडी म्हणजेच नाथसागर धरण हे आशियातील सर्वात लांब मातीचे धरण असून त्याची एकूण साठवण क्षमता 2170.93 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 76.64 टीएमसी आहे, ज्यातील उपयोगी साठा 2171 दशलक्ष घनमीटर असून धरणाची उंची 41.30 मीटर आणि लांबी 9999.35 मीटर आहे। हे धरण प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि इतर भागातील शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्यातून दोन मुख्य कालव्यांद्वारे उजवा कालवा 208 किमी आणि डावा कालवा 132 किमी 1,41,840 हेक्टर क्षेत्राला सिंचन होते। 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता धरणातील पाणीसाठा 99% अधिक म्हणजेच 2151.75 दशलक्ष घनमीटर झाल्याने आणि नाशिक, अहमदनगरसह पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे 150 मिमीपेक्षा जास्त आवक 1,94,000 क्युसेकपर्यंत पोहोचल्याने धरणाचे 27 पैकी 18 ते 27 दरवाजे उघडून गोदावरी नदी पात्रात सकाळी 9 वाजता 1,25,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला, जो दुपारी 12 वाजता 1,50,912 क्युसेकपर्यंत वाढला आणि दुपारी 1,60,344 क्युसेकपर्यंत पोहोचला, ज्यात आपत्कालीन दरवाजेही उघडण्यात आले आहेत। हा विसर्ग 2006च्या महापुरानंतरचा सर्वात मोठा असून 2 लाख क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून तिचे रौद्र रूप दिसत आहे। नांदूर मधमेश्वर धरणातून 57,426 क्युसेक, भंडारदरा धरणातून 8,052 क्युसेक, निळवंडे धरणातून 10,311 क्युसेक, मुळा धरणातून 25,000 क्युसेक अशी अतिरिक्त आवक येत असल्याने जायकवाडीतील पाणी पातळी 463.677 मीटर म्हणजेच 1521.25 फूटपर्यंत पोहोचली आहे। या पार्श्वभूमीवर धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले असून हॉर्न वाजवून आणि लाऊडस्पीकरद्वारे सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत। छत्रपती संभाजीनगर, पैठण, राक्षस भुवन, बीड, जालना, परभणी जिल्ह्यातील नदीकाठची गावे आणि परिसरात पूर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदत आणि बचाव पथके तैनात केली आहेत। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाला समन्वय आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले असून मदत शिबिरातील नागरिकांना तेथेच थांबण्यास सांगितले आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासांत नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून पावसाची तीव्रता वाढल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते। तरीही या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता वाढेल अशी अपेक्षा आहे। मात्र विसर्ग पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने अनावश्यक फिरणे टाळण्याचा इशारा दिला आहे आणि नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने विष्णुपुरी धरणातून 3,17,000 क्युसेक विसर्ग सुरू असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। जायकवाडी धरणाने आतापर्यंत 18 वेळा ओव्हरफ्लो अनुभवला असून 2006 सारखी महापुराची परिस्थिती टाळण्यासाठी पाटबंधारे विभाग सतर्क आहे आणि या विसर्गामुळे गोदावरी खोऱ्यात धोका निर्माण झाला असला तरी नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत।